मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची युती झालेली आहे. असं असताना सुद्धा काही ठिकाणी मात्र परिस्थिती जरा बिकट झालेली आहे. कारण उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, बंडखोरी केलेली आहे. काही ठिकाणी तर 2 एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेले आहेत. असाच प्रकार घडलेला आहे. तो कुशल धुळे यांच्याबाबत वॉर्ड क्रमांक 67 ते मनसेचे उमेदवार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते खरं तर त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता. तर आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीच्या संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेतला. काय त्यांचं म्हणणं करत आहे, जो युतीचा उमेदवार आहे तो अर्ज मागे घेण्याची किती शक्यता आहे? बघा, सर्वात कदाचित आज सकाळी आम्हाला राजसाहेबांनी सगळ्या उमेदवारांना, मला नाही पण सगळ्या आमच्या मुंबईच्या प्रत्येक उमेदवाराला बोलवून भेट दिली व आम्हाला आशीर्वाद दिला आणि आमचं मनोबल मजबूत केलं आहे की इलेक्शन लढाईसाठी. आणि सन्माननीय आमच्या वहिनीसाहेब यांनी आम्हाला औक्षण केलं प्रत्येक उमेदवाराला. तर यासाठी आज साहेबांनी बोलवलं होतं आम्हाला. आणि राहिला प्रश्न एबी फॉर्मचा, तर अधिकृत एबी फॉर्म हा माझ्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आम्हाला स्वतः राजसाहेबांनी एबी फॉर्म दिला, तो आम्ही सबमिट केलेला आहे. काल जेव्हा आम्ही तिथे रिटर्निंग ऑफिसरच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होतो तेव्हा त्यांचं नाव घेण्यात आलं की बाबा असं उपाठा गटाकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं हे उमेदवार आहेत. तर त्यामध्ये आम्ही त्याच टायमाला आमचा विरोधही दर्शवला, आमची नोंद आहे त्याच्यामध्ये. आणि याच्याबद्दल लगेच आम्ही आमचा पक्ष वरिष्ठ नेत्यांना याच्याबद्दल कळवलं. पण मग तुमच्या पातळीवर काही संवाद चालू आहे का? तुम्हाला अधिकृत जे दिलं गेलं आहे तर मग त्या उमेदवाराशी काही संवाद चालू आहे का? शक्यता किती वाटते की मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होईल? कारण मैत्रीपूर्ण लढत जरी करायचं म्हटलं तरी फटका दोन्ही बाजूंना बसतो. नाही, मैत्रीपूर्ण लढत तर होऊच शकत नाही. मला पूर्ण खात्री आहे की दोन्ही ह्या युतीचा उमेदवार हा मी आहे. आणि एखाद्या माणसाने दुखावलं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला काही फरक पडेल असं वाटत नाही. परंतु मला 100% खात्री आहे की ह्याच्यामध्ये सन्माननीय आमदार अनिल परब साहेब हे स्वतः या विषयामध्ये लक्ष देतात. आमच्या साईडनी आमचे ज्येष्ठ नेते या गोष्टींसाठी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. काही माहिती मिळाली का की त्या व्यक्तीकडे आता अधिकृत एबी फॉर्म तुम्ही दिला, कसा दिला, याबद्दलची काही नाही, या बाबतीत आम्हाला काही कल्पना नाही. संभावना एबी फॉर्म नसावा हीच आमची खात्री आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नाव लिहून सबमिशन दिलं असावं. आता आम्ही त्याच्याबद्दल तक्रार केलेली आहे. आता आम्ही तिथे जाऊन आम्हाला कळेल. अर्ज माघारी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज आणि उद्या 2 दिवस आहे. या 2 दिवसांमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ते बंडखोरी म्हणा किंवा तो अधिकृत जो उमेदवार देण्यात आला असं आपण म्हणूया, तर तो माघारी घेतला जातो? बघा, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. कोण काय करते ह्याच्यावर अवलंबून आम्ही चालत नाही. आमच्या साहेबांचा आदेश आहे, आम्ही लढायचं. मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार न करता जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचून आम्ही ही निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे. तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. त्यांची इच्छा असेल ते काय करायचं ते त्यांचा निर्णय घेतील, पक्ष त्यांचा निर्णय घेईल. पण आमच्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली, मी तर लढतोय. नाही, आज राज ठाकरे यांची भेट झालेली असताना त्यांनी काही कानमंत्र दिलंय का त्याच्या पद्धतीनं प्रचार करायचा? आमच्या ऐकिवात असं झालं आहे की काही जणांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पैशांचं ऑफर सुद्धा दिले जातात. त्याच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी काही कानमंत्र दिलं आहे? नाही, असं आम्हाला काय बोललं नाही सर. आम्हाला फक्त सांगितलं आहे की तुम्ही निवडणूक व्यवस्थित लढवा, लोकांना भेटा, मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण ताकद लावून ही निवडणूक लढवा. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर कुशल ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मी पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, मी आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की समोरचा व्यक्ती त्याचा अर्ज मागे घेईल आणि त्यांचा पक्ष त्या दृष्टीनं प्रयत्न करेल. या युतीचा अधिकृत उमेदवार मीच आहे, त्यामुळे ही निवडणूक मीच जिंकणार असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत मुंबई.